आज जाना है पाव लेने के लिए। तर मला जायचं होतं पाव घ्यायला आणि मग मी निघालो पाव घेण्यासाठी बरं का मित्रांनो. तर मित्रांनो पहिल्या हॉटेलला जाऊ म्हटलं आणि मग ना सर्व कामं वगैरे सांगून मग पाव घ्यायला जावं लागेल म्हटलं आपल्याला. तर म्हटलं चलो रे. तर इथं आलो बघितलं तर मग याला कामं वगैरे सांगून दिले मग मी निघालो पाव घ्यायला जाण्यासाठी बरं का. विषय असा झाला की मी पैसेच घेतले नाही. म्हटलं चलो रे फोन पे मार देंगे. मग फायनली इथं आलो होतो पाव घेण्यासाठी पण इथं दुकानात कोणीच नव्हतं. बघितलं तर ते दादा आणि ते मागं होते. मग त्यांना सांगून दिलं पाव द्या म्हटलं आम्हाला. पाव वगैरे घेतलं मग मी निघालो हॉटेलला जाण्यासाठी बरं का मित्रांनो. म्हटलं चलो रे अभि. हॉटेलला तर पोचून झालो होतो. मग चला म्हटलं आता एंट्री करू आता आपण हॉटेलमध्ये आणि चहा नाश्ता करून घेऊ म्हटलं पहिले. चहा नाश्ता झाला आणि मग पावभाजीची ऑर्डर होती आणि पावभाजीचे कंटेनर पण पार्सल झालेले होते बरं का मित्रांनो इथं. म्हटलं फायनली मग पुरुषोत्तम भाऊन त्यांना भूक लागली होती आणि ते पण जेवायला बसलेले होते. आणि मग आपली लाडकी भाची आणि ताईन ते येणार होते आपल्या आज हॉटेलला कारण की त्यांचा पेपर होता. मस्त मग त्या ताईन त्यांना मस्त जेवण वगैरे दिलं आणि इथे तर मोकार कोल्ड कॉफी वडी येतात बरं का मित्र असून. इथे तर कोल्ड कॉफी वगैरे दिली ते म्हणे आता आम्हाला पण जायचं बरं का भाऊ म्हणे. म्हटलं सावकाश जा निवांत जा. त्यांना बाय बाय टाटा वगैरे केलं. मग मी निघालो भीमकडे जाण्यासाठी. भीमचं इथं मटेरियल वगैरे कटिंग चालू होतं. फायनली आम्हाला एक इथं अर्जंट मीटिंग घ्यायला लावली. मीटिंग वगैरे झाली म्हटलं चलो आता छुट्टी हो गया है अभी रूम पे जाएंगे म्हटलं. एकदम मोकार आनंद मित्रांनो.